कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता कुठे राहता तुम्ही? आता मी सध्या कल्याणला असते. कल्याणला. कल्याणवरून यांना भेटता? हो कुठे भेटता? आम्ही आमचं ठरलेलं आहे, फाय गार्डनला आमचं ठरलेलं फाय गार्डन जे काय? आणि ऍक्च्युली काय करतो आम्ही महिन्यातनं एकदा ना एक दिवस ठरवतो सगळ्यांना, ज्यावेळेस ऑफ असतो ना त्यावेळेस आम्ही एकदा तुम्ही काय भेटतो. करता काय ऑफ? मी ऑफ आहे म्हणजे मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफला सुद्धा ऑफ असतो? अरे मला पहिल्यांदा कळलं. बरोबर आहे ना, नवऱ्याला एक दिवस कामाला लावायचं, एक दिवस आता आम्हाला तर कधीतरी आम्हाला पण सुट्टी मिळाली पाहिजे ना. तुम्ही कुठे राहता? मी माझगाव ताडवाडी. माझगाव ताडवाडी. आडवाडी. पण तिकडनं मैत्रिणीला भेटायला आम्ही एकत्र कामामध्ये आहोत. माझा वर्किंग एरिया तिकडे आहे ना. Working area. तुम्ही कुठे काम करता? मी फार्मामध्ये काम करते. फार्मामध्ये. तुम्ही मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून जेजेला वर्किंग आहे. जे जे हॉस्पिटल? जेजे हॉस्पिटल. बस सांगा जे जे हॉस्पिटल मध्ये काम करतो. तुम्ही मी कुकिंग शेफ. सेफ. अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी हो ना? तुम्ही काय करता? मी एज्युकेशन सेक्टरमध्ये ॲज अ सिनियर स्टेम कोच म्हणून आमचं एक ऑर्गनायझेशन आहे, तिथे मी काम करता. टीचिंग. तुम्ही? मी होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये लागली माझं मास्टर्स झाल्यानंतर. त्यामध्ये कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही जे म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या स्कूल्स आहेत तिकडे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयांव्यतिरिक्त इतरही काही ॲक्टिव्हिटीज यांवर प्रशिक्षण देतो, खेळ घेतो, विज्ञान प्रदर्शन भरवतो. तर अशा प्रकारे मी ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या एरियामध्ये काम चालू आहे. तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी सध्या माझे मिस्टर आहेत आणि आमची जॉईंट फॅमिलीच आहे. माझे सासरे आहेत, धीर आहेत. किती वर्ष जाऊ झाली आहे. लग्नाला? आता 3 वर्ष होतील, 2.5 वर्ष झाली. कसं जमलं? अरेंज की? हो, अरेंज मॅरेज आमचं. ॲक्च्युली ग्रुप होता, मॅरेज ग्रुप, त्याच्यातून माझं नाव नोंदवलं गेलं. त्यानंतर यांचं स्थळ आलं आम्हाला. अरेंज मॅरेज सारखी पूर्ण प्रोसिजर होती कांदे पोह्यांची. आणि माझे मिस्टर पूर्वीपासून बिलकुल चहा घ्यायचे नाही, पण नाही कधीच का नाही, त्यांना आवडतच नाही त्यांना चहा. तुमच्या हातचा ऐका तर, तोच तर काय किस्सा बरं आहे. ऐका तर ऐका. तर जेव्हा मी चहा आणि पोहे घेऊन आली तर त्यांनी नको सांगितलं. पण माझ्या आईने इन्सिस्ट केलं, म्हटले की तुम्ही तृप्तीच्या हातचा एकदा चहा प्याल ना की तुम्ही परत मागाल असं. तर त्यांनी घेतला मग चहा आणि त्यांना खरंच आवडला आणि त्यांनी पुन्हा मागितला. तिथेच तो होकार होता. हो हो, तिथेच तो होकार होता. पण तरी पण त्यांनी होकार दिला नाही. त्यावेळेस पण ते एकदम शांत बसलेले, एकदाच बघितलं आणि मग खालीच बघत होते लाजून. मीच त्यांना बोला बोला काय करता वगैरे असं विचारत होती. मग हळूहळू ॲक्च्युली त्यांच्या आईवडिलांना मी फार आवडली होती आणि माझ्या आईवडिलांना पण ते फार आवडले होते. आणि मग हळूहळू मग होकार झाला. पण त्याच्या आधी आम्ही म्हणजे कम्प्लिटली अननोन होतो एकमेकांना. तर त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतला, त्यांनीच इन्सिस्ट केलं की आपण भेटूया, मेमरीज क्रिएट करूया. मग आम्ही हळूहळू भेटू लागलो. ते बऱ्याचदा विकेंड्सला, कधी कधी वीकडेजमध्ये सुद्धा काम लवकर पूर्ण करून मला भेटायला यायचे दहिसरवरून बेलापूरला. आणि एवढं आता येतात सोडायला? हा, तीच तर गंमत आहे. आता त्यांना खूप जास्त वाटतं ते डिस्टन्स. पहिलं तर एकदम आता लगेच मी येतो 2 तासात भेट असं असायचं. आणि आता मी 8 दिवस मम्मीकडे, पण ते काय घ्यायला येत नाही. ते म्हणतात तू तुझी ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.